चलो रे नगर कुंभारी, चलो रे नगर कुंभारी, चलो रे नगर कुंभारी। प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी, प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी, प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी, प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी। अशा या श्रमिकांच्या घरट्यांचं स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील निस्पृह निष्कलंक कामगारांचा लढवय्या, अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या तब्बल 14 वर्षाच्या अथक संघर्षानंतर सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांचं स्वप्न आता पूर्ण झालं। जगातील सर्वात मोठ्या पथदर्शी महत्वाकांक्षी एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या अर्थातच रे नगरच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 19 जानेवारी सकाळी ठीक 9 वाजता रे नगर कुंभारी येथे संपन्न होणार आहे। तरी या अभूतपूर्व सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने सामील व्हा, सामील व्हा, सामील व्हा। लक्षात ठेवा, शुक्रवार दिनांक 19 जानेवारी सकाळी ठीक 9 वाजता चलो रे नगर कुंभारी, चलो रे नगर कुंभारी, चलो रे नगर कुंभारी। आपले विनीत कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, चेअरमन रेनगर फेडरेशन कॉम्रेड युसुफ मेजर, सेक्रेटरी रेनगर। धन्यवाद। अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठापनानिमित्त सोलापुरातील जय भवानी मैदानात 21 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध संगीत कीर्तनकार विठ्ठल दायमा यांच्या वाणीतून संगीतमय हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त रामभक्तांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहे। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहे। त्या निमित्तानं आपल्या सोलापूरमध्ये जय भवानी प्रशाला येथे पटांगणामध्ये दिनांक 21 तारखेला माननीय श्री विठ्ठल दायमा राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीनं व तसेच आपल्या हनुमान चालीसा पठण होणार आहे आणि या पठणामध्ये सगळी राम भक्तांनी याच्यामध्ये समावेश व्हावं आणि त्या पठण आणि संगीतमय पठण होणार आहे। आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला मी विनंती करतो सगळ्या भक्तांना की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जय भवानी प्रशालेच्या पटांगणावर संध्याकाळी 5 वाजता आपण सगळ्यांनी हजर राहावं।